इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तर महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांची स्थापना नाही, हे विधान आहे संजय राऊत यांचं. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या असा आमच्यावर लोकांचा दबाव आहे असंही त्यांनी म्हटलंय. हे वक्तव्य करून राऊतांनी महाविकास आघाडीच्या अस्ताचेच संकेत दिल्याचं दिसते. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात असताना आता खुद्द संजय राऊतांनीच याचं उत्तर दिलंय. या उत्तरातून त्यांनी आता आम्हाला महाविकास आघाडीची गरज नाही असंच सूचित केलंय. त्यामुळेच राज ठाकरे सोबत आल्यानंतर इंडिया आघाडी आणि मवियाला उबाठा गटानं सुरुंग लावल्याचं दिसते. तर संजय राऊत नेमकं काय म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येणार का आणि खुद्द राऊतांनीच त्याचे संकेत दिलेत का, याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. परंतु उबाठा गटाकडून ही युती पक्की मानली जात असली तरी मनसेने मात्र अजूनही याबद्दल मौन बाळगले. इतकंच नाही तर एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यातून युतीवर शिक्कामोर्तबच करून टाकलं. पण राज ठाकरेंनी युतीबाबत अवाक्षरही काढलं नाही. त्यात मेळाव्यानंतरच्या राज ठाकरेंच्या एका आदेशाने या युतीबाबत अजूनच संभ्रम निर्माण झाला. उबाठा गटासोबतच्या युती संदर्भात कोणतंही विधान करू नका आणि मला विचारल्याशिवाय कुणीही युतीबाबत भाष्य करू नका असे आदेशच त्यांनी पदाधिकाऱ्यांना देऊन टाकले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या तळ्यात मळ्यात असलेल्या भूमिकेमागे नेमकं चाललंय काय असा सवाल जनतेच्या मनात उपस्थित झालाय. त्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार असा सवाल संजय राऊतांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की जेव्हा राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे मंचावर गेले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड जल्लोष झाला, त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं भविष्य काय. इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली होती. आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, आम्हाला चांगलं यश मिळालं. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही. इंडिया आघाडीचा विषय हा राष्ट्रीय विषयांवर आहे. महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झालेली एक आघाडी आहे. आम्ही निवडणुका लढलो, आजही महाविकास आघाडी आहे, आम्ही आजही त्याचे घटक आहोत असं ते म्हणाले. महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील का असा प्रश्न आजही लोकांच्या मनात आहे. पण त्यासाठी त्यांची स्थापना नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणितं आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, तर कधी स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या लागतात. आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण 5 तारखेला पाहिला. मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव आहे, असंही संजय राऊत म्हणाले. यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात, तशी काँग्रेसची सुद्धा तयारी असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. खरं तर ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यातच महाविकास आघाडीच्या भविष्याचं चित्र स्पष्ट झालं होतं असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेसचा एकही मोठा चेहरा व्यासपीठावर दिसला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने काँग्रेस नाराज आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. थोडक्यात काय तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी या केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुरत्या होत्या. आता आम्हाला त्यांची गरज नाही असंच संजय राऊतांचं म्हणणं दिसतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.